हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 18मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत 8 इंग्लिश स्ट्रक्चर्स. तुम्ही सर्वांनी भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. मी प्रत्येक वाक्य 2 वेळेस म्हणेल. प्रत्येक स्ट्रक्चरवरती आपण जे एक्झाम्पल्स पाहणार आहोत प्रत्येक वाक्य 2 वेळेस म्हणेल. एकदा मी जे म्हणते ते तुम्ही ऐका आणि सेकंड टाईम प्लीज तुम्हीसुद्धा माझ्यासोबत बोला. ओके, लेट्स बिगिन. आज आपण आपला पहिला स्ट्रक्चर पाहणार आहोत यू शुड. यू शुडचा अर्थ होतो तू करायला पाहिजे. व्हॉट इज यू शुड? यू शुड म्हणजे तू करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्याच्याशी याबद्दल बोलायला पाहिजे. जे ॲडवाईस वगैरे आपण देतो ना ते शुडमध्ये यूज करून दिले जातात. तुम्ही त्याच्याशी याबद्दल बोलले पाहिजे. यू शुड टॉक हिम अबाउट इट. यू शुड टॉक हिम अबाउट इट. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. यू शुड ट्रस्ट व्हॉट दे से. यू शुड ट्रस्ट व्हॉट दे से. तू झोपायला पाहिजेस. यू शुड स्लीप. यू शुड स्लीप. तू तुझ्या पालकांचे ऐकायला पाहिजे. यू शुड लिसन टू युअर पेरेंट्स. यू शुड लिसन टू युअर पेरेंट्स. तू थोडीशी विश्रांती घ्यायला पाहिजेस. यू शुड टेक सम रेस्ट. यू शुड टेक सम रेस्ट. तू आता गेलं पाहिजे. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय थिंक आय शुड. म्हणजे याचा अर्थ होतो मला वाटते की मी असे केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला असे वाटते की मी इंग्रजी बोलण्याचा सराव केला पाहिजे. आय थिंक आय शुड प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश. आय थिंक आय शुड प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश. मला असे वाटते की मी तुला मदत केली पाहिजे. आय थिंक आय शुड हेल्प यू. आय थिंक आय शुड हेल्प यू. मला असे वाटते की मी आता घरी गेले पाहिजे. आय थिंक आय शुड गो होम नाव. आय थिंक आय शुड गो होम नाव. मला असे वाटते की मी आता निघायला पाहिजे. आय थिंक आय शुड लीव नाव. आय थिंक आय शुड लीव नाव. मला असे वाटते की मी आता झोपायला पाहिजे. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय शुड हॅव. याचा अर्थ असा होतो मी असे करायला पाहिजे होते. आय शुड हॅव. एक्झाम्पल, मी तुझ्याबरोबर जायला पाहिजे होते. आय शुड हॅव गॉन विथ यू. आय शुड हॅव गॉन विथ यू. इथे तुम्ही काय ऑब्झर्व करताय? शुड हॅव जेव्हा येतं ना तेव्हा त्याच्यापुढे व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज केलं जातं. म्हणजे करायला पाहिजे होतं हे समोरच्याला सेन्स देण्यासाठी व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज करतो आपण. गो, वेंट आणि गॉन. माझ्या परीक्षेसाठी मी अधिक अभ्यास करायला पाहिजे होता. आय शुड हॅव स्टडीड मोर फॉर माय एक्झाम. आय शुड हॅव स्टडीड मोर फॉर माय एक्झाम. मी तुझे ऐकायला पाहिजे होते. आय शुड हॅव लिसन टू यू. आय शुड हॅव लिसन टू यू. मी तुला मदत करायला पाहिजे होती. आय शुड हॅव हेल्प्ड यू. आय शुड हॅव हेल्प्ड यू. मला माहीत असायला पाहिजे होते. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय विल. याचा अर्थ होतो मी करेल. म्हणजे मी भविष्यात असे काही करेल. लेट्स टेक एक्झाम्पल, मी प्रयत्न करेल. आय विल ट्राय. आय विल ट्राय. मी तुला कळवेल. आय विल लेट यू नो. आय विल लेट यू नो. मी तुला पाठवेल. आय विल सेंड यू. आय विल सेंड यू. मी तुला नंतर फोन करेल. आय विल कॉल यू लेटर. आय विल कॉल यू लेटर. मी उद्या येईल. याचे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत शाल आय. शाल आय ह्याचा अर्थ होतो मी असे करू का. मी असे करू का. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला मदत करू का. शाल आय हेल्प यू. शाल आय हेल्प यू. मी हे करू का. शाल आय डू इट. शाल आय डू इट. मी तुमच्याकडे येऊ का. शॅल आय कम टू यू. शॅल आय कम टू यू. मी येथे बसू का. शॅल आय सिट हिअर. शॅल आय सिट हिअर.
मी येथे वाट पाहू का? याचे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय विश आय कुड. आय विश आय कुड म्हणजे मी असे करावे अशी माझी इच्छा आहे. लेट्स टेक सम एक्झाम्पल्स. मी चांगले खेळावे अशी माझी इच्छा आहे. आय विश आय कुड प्ले बेटर. आय विश आय कुड प्ले बेटर. मी चांगली इंग्रजी बोलावी अशी माझी इच्छा आहे. आय विश आय कुड स्पीक गुड इंग्लिश. आय विश आय कुड स्पीक गुड इंग्लिश. माझा स्वतःचा व्यवसाय असावा अशी माझी इच्छा आहे. आय विश आय कुड अर्न माय बिझनेस. आय विश आय कुड अर्न माय बिझनेस. मी तुमच्यासोबत प्रवास करावा अशी माझी इच्छा आहे. आय विश आय कुड ट्रॅव्हल विथ यू. आय विश आय कुड ट्रॅव्हल विथ यू. मी तिथे जावे अशी माझी इच्छा आहे. याचं उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा बरं कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत यू कुड हॅव. याचा अर्थ होतो तुम्ही असे करू शकले असते. लेट्स सी एक्झाम्पल्स. तुम्ही मला फोन करू शकले असते. यू कुड हॅव कॉल्ड मी. यू कुड हॅव कॉल्ड मी. तू मला ते म्हणू शकला असता. यू कुड हॅव सेड दॅट टू मी. यू कुड हॅव सेड दॅट टू मी. तुम्ही लवकर उठू शकले असते. यू कुड हॅव वोकन अप अर्ली. यू कुड हॅव वोकन अप अर्ली. तुम्ही मला मदत करू शकले असते. यू कुड हॅव हेल्प्ड मी. यू कुड हॅव हेल्प्ड मी. तुम्ही दवाखान्यात जाऊ शकले असते. याचे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत आय विल हेल्प यू. आय विल हेल्प यू याचा मीनिंग होतो मी तुम्हाला मदत करेल. आय विल हेल्प यू. मी तुम्हाला इंग्रजी शिकण्यास मदत करेल. आय विल हेल्प यू लर्न इंग्लिश. आय विल हेल्प यू लर्न इंग्लिश. मी तुमचे स्वप्न साकार करण्यास मदत करेन. आय विल हेल्प यू मेक युअर ड्रीम्स कम ट्रू. आय विल हेल्प यू मेक युअर ड्रीम्स कम ट्रू. मी तुम्हाला कपडे खरेदी करण्यात मदत करेन. आय विल हेल्प यू बाय द क्लोथ्स. आय विल हेल्प यू बाय द क्लोथ्स. मी तुम्हाला जेवण बनविण्यात मदत करेल. आय विल हेल्प यू कुक द मील. आय विल हेल्प यू कुक द मील. मी तुझे काम पूर्ण करण्यासाठी मदत करेल. याचे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कमेंट बॉक्समध्ये. गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. डेफिनेटली जाऊन पहा आणि खूप छान इंग्रजी बोलायला शिका. थँक्यू.